हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती होम कुक्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत अगदी उन्हाळ्यामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या कैरीपासून इन्स्टंट आंबट गोड लोणचं। कैरीचा सीझन आहे आणि तुम्ही जर हे घरात बनवलं नसेल तर तुम्ही खूप मोठं काहीतरी मिस केलेलं आहे। तर चला बघूया हे कसं बनवायचं। त्यासाठी मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। याचं वजनी प्रमाण हे पावशेर इतकं आहे। त्याचप्रमाणे अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी इथे खिसलेला गूळ घेतलेला आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, याचबरोबर थोडेसे मसाले जे घरगुती आहेत ते लागणार आहेत। चला तर अगोदर ह्या ज्या 2 कैऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला असं कट करून घेतलेलं आहे। बारीक बारीक पीसमध्ये याच्या ज्या स्लाइस आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। त्याच्यावरचं साल जर तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता, मी काढत नाही कारण की ते खूप छान लागतं। हे लोणचं जर तुम्ही एकदा घरी बनवलं तर तुम्ही सारखं बनवणार याची गॅरंटी मी देते। सगळे जे आंबे आहेत ते बारीक पीसमध्ये कट करून घ्यायचे आहेत। जे बाकीचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। फक्त कोई सोडून तुम्ही बाकीचे सगळा भाग ह्या आंब्याचा यूज करू शकता। हे आंबट गोड तिखट लोणचं तुम्ही साध्या जेवणासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा पंचपक्वान्नासोबत खाऊ शकता। सर्वांसोबत मिक्स होणारं हे आहे आपलं कैरीचं आंबट गोड लोणचं। इथे बघा, सर्व दोन्ही ज्या कैऱ्या होत्या त्या बारीक कापून मी घेतलेल्या आहेत। आता फोडणी मारून घेऊया। त्यासाठी मी गॅस चालू करून घेतलेला आहे। त्याच्यावरती एक पातेला ठेवून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। तेल छान गरम करायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे। तुम्ही इथे जिरे मोहरी सुद्धा घालू शकता, परंतु मला आवडत नाही म्हणून मी ते घातलेलं नाही। मी तेल गरम करून घेतल्यानंतर डायरेक्ट लसूण घातलेला आहे। लसूण छान लाल होईपर्यंत परतायचा आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण खिसून घेतलेला गूळ होता तो ॲड करायचा आहे। ही स्टेप करताना अगदी काळजीपूर्वक करायचं आहे कारण की गुळाचा पाक याचा चटका आपल्या हाताला बसू शकतो। गॅस हा मीडियम ठेवायचा आहे जेणेकरून तो गुळ हा करपू नये। आणि गुळ छान वितळला की त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं लाल तिखट, थोडीशी हळद, चवीपुरतं नमक घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता गुळ आता हळूहळू वितळायला लागलेला आहे आणि या स्टेपला आपल्याला घालायचं आहे आपल्या कैऱ्या ज्या बारीक चिरलेल्या आहेत। 1 मिनिटापेक्षा जास्त गॅस चालू ठेवायचा नाही, नुसतं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे मसाला कैऱ्यांवरती आणि गॅस लगेच बंद करायचा आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून घ्यायचं आहे। गॅस 1 मिनिटापेक्षा जास्त चालू ठेवायचा नाही, नाहीतर आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकणार नाही, ते खराब होऊन जाऊ शकतं। त्याच्यामुळे 1 मिनिटानंतर डायरेक्ट गॅस बंद करायचा आहे। हीच काळजी घ्यायची आहे। तर आपलं इथं इन्स्टंट आंबट गोड कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये ते भरून ठेवायचं आहे। फ्रीजमध्ये हे लोणचं 1 आठवड्याभर आरामशीर टिकतं। नक्की तुम्हीही तुमच्या घरी हे कैरीचं लोणचं